नागपूरमधल्या ओबीसींच्या मोर्चामधून सरकारला अल्टिमेटम, जी आर रद्द न झाल्यास मुंबईसह ठाणे पुणे जाम करणार, विजय वडेट्टीवारांचा इशारा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची माझाकडे दिलगिरी व्यक्त, लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यानं निवडून येण्यासाठी काहीतरी आश्वासनं देतो, वादग्रस्त वक्तव्यानंतर उपरती. घायवळ शस्त्र परवान्यामुळे अडचणीत सापडलेले योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या दरबारी, शिंदेंकडून योगेश कदमांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीला वेग, 2 आठवड्यात राज आणि राऊतांमध्ये 3दा चर्चा झाल्याची माहिती, पवारांसोबतही बोलणी सुरू. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ठाण्यात एकत्र मोर्चा काढण्याची शक्यता, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना मनसे करणार युतीचा एल्गार, आज संयुक्त पत्रकार परिषद. आणि दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे भाव कोसळले, लासलगावच्या बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, 3000चा भाव देण्याची मागणी. घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी कुणाचीही गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद दिल्याची अजित पवारांची माहिती. योगेश कदम, राम शिंदे, संतोष बांगर, तानाजी सावंत आरोपांच्या फेऱ्यात. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर राष्ट्रवादीकडनं 3 जिल्ह्यांची जबाबदारी, भुजबळांना बाजूला ठेवत नाशिक, धुळे आणि जळगाव करता कोकाटे पक्षाचे संपर्क मंत्री. राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत राजकीय रंग, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अजित पवारांना आव्हान देणार, राज्य कुस्तीगीर संघटनेकडून मोहोळांचा अर्ज. तालिबानी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांच्यासोबतच्या शिष्टमंडळासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची चर्चा, तालिबान सरकारला भारत अफगाणिस्तानचं सरकार म्हणून मान्यता देणार का, याची उत्कंठा. दुसऱ्या कसोटीमध्ये यशस्वी जयस्वालचं नाबाद शतक, साई सुदर्शनची ही अर्धशतकी खेळी, भारताची धावसंख्या 250 पार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाहीच, ट्रम्प यांच्या धमकीसमोर झुकायचा नॉर्वेचा इन्कार, तर व्हेनेझुएलाचे राजकारणी मारिया माशाडो यांना यंदाचं नोबेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.